ट्रिपला गेल्यावर मुली. खूपच मज्जा आली. एरिया तर पडलीच तिकडे येडी. एक्सक्यूज मी मॅम, तुमची ऑर्डर द्याल का प्लीज? अरे हा ऑर्डर एरिया तू काय खाणार आहेस? मी चीज पिझ्झा खाणार आहे, पण त्यात मला चीज नकोय. चीज पिझ्झा आणि त्याच्यात चीजच नको? येडे करी. हे तू काय खाणार आहेस? पिझ्झा. हे तू काय खाणार आहेस? बर्गर. हे तू काय खाणार आहेस? वडापाव. सॉरी ती बेंगोली आहे ना, त्यामुळे तिला वडापाव म्हणायचं होतं ऍक्च्युली. ती हा मी मंचुरियन खाई ना. ओके, घेतली ऑर्डर. आणि हो, याचं सगळ्याचं बिल मी पेड करणार आहे. ठीक आहे? ठीक आहे, चालेल. ओके, नो प्रॉब्लेम मॅम. एक 5-10 मिनिटात ऑर्डर येईल. एन्जॉय. ओके, थँक्यू दादा. तुम्हाला भूक लागले तू? लय भूक लागली राव. अरे काय लाका, मी घर 6 चपात्या खाऊन आलतो. बरं ठीक आहे, जाऊ दे. काय काय तुमच्याकडे? सगळं अवेलेबल आहे. पिझ्झा, बर्गर, फ्रॅपे, मोका, कॅपेचिनो. कशामध्ये आवडेल सर? मॅगी आहे का? मॅगी? हो सर, मिळून जाईल ना. केवढ्याला आहे मॅगी? फक्त 600 रुपये प्लेट सर. कस काय लागतंय? मग अरे निसर्गात आपण फिरायलो, एवढं नैसर्गिक गोष्टी खाल्ल्या पाहिजे का नाही आपण? बरोबर आहे का नाही? लेकरांनो तुम्हाला सांगतो, पिझ्झा बर्गर आहे ना आरोग्याला बरोबर नाही. तब्येत खराब होणार तुमची. असल्या जर गोष्टी तुम्ही खाल्ल्या ना, नॅचरल बॉडी बिल्डर म्हणतात तुम्ही. हा ना दणकून खा. संपलं ना, खालून डायरेक्ट उपटून उपटून खायचं. खा दर. उडत नाही, चुका नाही. हा, फुलं चांगली आहेत ना रे. काय ते पिझ्झा बर्गर मोकार पैसे घालवायचे? मोकार स्वस्तात मस्त झालं का नाही काम?